तर आजची ही जी गडकिल्ल्याची मोहीम होती, किल्ला रायरेश्वर, आजचे कार्यक्रमाचे आयोजक माननीय सुरेंद्रदा पठारे, सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गडकिल्ले संवर्धन, गडकिल्ले मोहीम, आणि येथे आपण या ठिकाणी क्लिनिंग ड्राईव्ह सुद्धा करणार आहोत. सर दादा, तर मी सर्वांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत. प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जी ही कल्पना राबवण्यात आलेली आहे, प्रत्येकाचं म्हणजे उत्स्फूर्त या आनंद या ठिकाणी मला बघायला भेटलाय. तुम्हाला याची प्रतिक्रिया काय वाटते? याची संकल्पना तुमच्या काही सहकाऱ्यांनी मांडली होती की खऱ्या अर्थाने आपल्या तरुण पिढीला आपल्या शिवरायांचा इतिहास आणि आपलं खऱ्या अर्थाने जे सोनं आहे, जी आपली संपत्ती आहे, ती खऱ्या अर्थाने आपल्या जिथनं आपला इतिहास सुरू झाला, आपल्या सगळ्यांचं अस्तित्व ज्या वास्तूमधनं मांडण्याची सुरुवात झाली. शिवरायांनी सगळ्यात पहिली स्वराज्याची शपथ आपल्या या रायरेश्वर किल्ल्यावरनं घेतली होती आणि ह्या संकल्पनेतून आपल्या तरुण पिढीबरोबर सगळ्यांना आपल्या गड किल्ल्यांचा अभिमान, स्वाभिमान आणि त्याच्याबद्दलची माहिती असावी, त्यासाठी हे सुरू केलेली मोहीम आहे आणि आज लोक त्याचा आनंद घेत आहे, याचं समाधान आहे. सर दादा, तर मी वयाच्या 6व्या वर्षी म्हणजे जे मुलं आहेत त्यांना पण काही विचारलेत, वयाचे 40, 50, 60 वर्षाचे पण जे महिला आहेत, पुरुष वर्ग आहेत, त्यांना पण विचारले. प्रत्येकाचा हाच एक प्रश्न आहे की वारंवार ही गडकिल्ले मोहीम आपण केली पाहिजेत, किंवा 15 दिवस असो किंवा 1 महिना असो, वारंवार सातत्याने ही गडकिल्ले मोहीम झाली पाहिजेत. तर यावर तुमचं काय प्रतिक्रिया असणार? आपल्या संकल्पनेचा तो भाग आहे. एक सुरुवात करून थांबण्यासाठी आपण ही सुरू नाही केलेली. सुरुवातीला आपल्या पुण्याच्या जवळपास असणाऱ्या जे गड किल्ले आहे त्याच्यावर आपल्याला सगळ्या लोकांना घेऊन जाऊन तिथला इतिहास समजून आणि महाराजांची खऱ्या अर्थाने आठवण आणि त्यांचे विचार रुजवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या मांडण्यासाठी ही मोहीम इथनं पुढे कायमस्वरूपी सुरू राहील. पुण्याच्या जवळपासचे गड किल्ले झाल्यानंतर जे कुठले जवळच्या अंतरावर आहेत अशा पद्धतीने आपण हे सगळं सातत्याने करत राहणार आहे. जोपर्यंत आपल्याला सगळे किल्ले आपल्या महाराष्ट्रातील पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. मॅडम, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दादाच्या मार्फत भेटलेलं आहे. एकदम त्याच्यासाठी क्लॅप करणं हे मला योग्य वाटत आहे. चालेल, थँक्यू मॅम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवा.